भूकंपाच्या 2 तीव्र धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरलं. 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. भूकंपानंतर कॅरिबियन बेटांसाठी सुनामीचा इशारा. मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं. शहरातल्या जिल्हा परिषद इमारतीमध्ये पाणी शिरलं तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता वॉर्डात पाणी शिरलं. संभाजीनगरमधल्या सोयगावच्या जरंडीत नदी नाले फुगले. अचानक धोधो पाऊस बरसल्यानं उडाली दैना. फाटाफुटीवर ठाकरेंचा आक्षेप कायम. सभापती ओम बिर्लांकडे तक्रारीला पोहोचले सावंत आणि देसाई. मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांचं मंथन. 59 पैकी 35 आमदार बैठकीला हजर. महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंकडून बैठकीत खंत व्यक्त. आपली एकी राज्यभर दिसायला हवी, ठाकरेंचा सल्ला. लोकरमधल्या हत्याकांडातल्या आरोपीला बेड्या. मीरा रोडच्या रोशन सुवर्णाला कुर्ल्यातून अटक. चेतन सोबतचे सियाचे प्रेम प्रकरण दडवून ठेवलं. अग्रवाल कुटुंबाचा गोयल कुटुंबावर गंभीर आरोप. घुले प्रकरणात सोनवणेंच्या मुलाचं नाव. खासदार बजरंग सोनवणे माध्यमांवरच संतापले. बीडमधल्या विलास घुले हत्या प्रकरणी गंभीर गुन्हा. आरोपींच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. सर्वधर्म समभाव हे जगातलं सर्वात खोटं वाक्य. हभप संग्राम बापू भंडारे यांचं वादग्रस्त वक्तव्य. यंदा पंढरीची वारी डीजे मुक्त करा. मुख्यमंत्र्यांचा वारकऱ्यांना आग्रह. मंत्री नितेश राणेंनी थोपटली आदित्य ठाकरेंची पाठ. विधानभवनात ठाकरे राणे आमनेसामने. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम. माहिती अधिकार कायद्यातल्या नव्या नियमांना विरोध. नवे नियम अधिकारी धार्जिणे असल्याचा आरोप. रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी. बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अरुणाचल प्रदेशात पावसाचा रुद्रावतार. अनेक गावं पाण्याखाली. मुख्य मार्गावरचा पूलही वाहून गेला. कोलकात्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचं छत कोसळलं. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली 15 ते 20 जण अडकल्याची भीती. तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेराने. जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं जोरदार प्रत्युत्तर. व्हायरल व्हिडिओवर सुद्धा स्टॅलिन यांचं भाष्य. मी रात्रभर रडले होते तेव्हा सुवेंदू अधिकारी माझ्या पाठीशी उभे राहिले. महुआ मोहित्रांचं वक्तव्य. ममतांची साथ सोडणार या चर्चा नव्हत्या. एअर इंडियाचं विमान हवेत नियोजित मार्ग चुकलं आणि थेट शिरलं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत. मॅट हेनरीनं घडवला इतिहास. कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड नंबर होण्याचा पटकावला मान. गेल्या 36 वर्षात अशी कामगिरी करणारा न्यूझीलंड संघाचा पहिलाच गोलंदाज. मुनोजचा निर्णायक गोल. DR कॉंगोवरच्या विजयासह कोलंबिया बाद फेरीत. इंग्लंडचं आक्रमण निष्फळ. घानाच्या भक्कम बचावापुढे सामना 0-0 बरोबरीवर.